प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या समजून घेऊन देशामधल्या संपूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स होत आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये युवा पिढीला आणि युवा पिढीचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना विकास करण्यासाठी आज आमचे मुख्यमंत्री साहेब सुद्धा कार्यरत आहेत. आणि मी मुळात आज मागच्या काही दिवसांमध्ये MPSCच्या अनेक विद्यार्थ्यांशी जेव्हा भेटलो, आपल्याला माहिती आहे काहीच आठवड्यापूर्वी ही घोषणा झाली होती की ते एक्झामिनेशन ऑनलाईन केले जातील. अनेक संभ्रमता मुलांमध्ये एक निर्माण झाली होती की जर ऑनलाईन अचानक अशा होणार असतील तर ते कशा पद्धतीने होतील, नॉर्मलायझेशनचं काय, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, सिक्युअर सर्व्हर्स आहेत का, हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही आज MPSCच्या अध्यक्षांची भेट घेतली. मी खरं तर सरांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि सकारात्मकपणे आम्हाला सर्व गोष्टी समजवल्या आणि त्यांची तयारी काय काय आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. माझ्याबरोबर चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे काही टीचर्स, काही विद्यार्थीसुद्धा या मीटिंगमध्ये उपस्थित होते. त्यांनासुद्धा मी तिथं त्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांनी संधी दिली. आणि मुळात ह्या संपूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि विशेषतः MPSCमध्ये काही ऑनलाईन एक्झामिनेशनच्या बाबतीत तर चर्चा झालीच, परंतु आता पेंडन्सीसुद्धा होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या 31 ऑगस्टच्या आत संपूर्ण पेंडन्सी संपवण्याचं त्यांचं खरं तर धोरण आहे. काही भरतीविषयी गोष्टी होत्या त्यासुद्धा त्यांनी सांगितल्या. कॅलेंडर लवकरात लवकर जाहीर होणं आवश्यक आहे अशी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु त्यांनी आम्हाला समजवलं की काही एक्झामिनेशन्सला क्लॅश होता कामा नाही म्हणून त्यांना डेट्स योग्य पद्धतीने शोधावं लागतात. त्या गोष्टी चर्चा झाली. आणि मुळात सर्वात महत्त्वाचं वाक्य जे MPSCकडनं आम्हाला आज ऐकायला मिळालं की विद्यार्थ्यांचं कुठंही आम्ही नुकसान होऊन देणार नाही आणि खूप मोठं मला वाटतं समर्थन त्या गोष्टीचं आम्ही सर्वजण करतो. त्यांनी प्रत्येक गोष्टीचं ज्या पद्धतीने उत्तर दिलं, मला वाटते माझ्याबरोबर उपस्थित असणारे स्टुडंट्स, सर्व टीचर्स ते सुद्धा अतिशय आनंदात आहेत. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात 2027 आता नेक्स्ट डेट आहे, परंतु त्यांनी आम्हाला असा सुद्धा विश्वास व्यक्त करून दिला आहे की जर त्या टाईमपर्यंत आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू शकलो तर आपण व्यवस्थित पद्धतीने त्या एक्झामिनेशन घेऊ. अजून जर त्याला वेळ लागणार असेल तरीसुद्धा आमची त्याची तयारी आहे. त्यामुळे हा खूप एक मोठा निर्णय त्यांच्या माध्यमातून होता आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे. ही चर्चा सकारात्मक झाली असं समजायला काही हरकत नाही? हो, अगदी मी म्हणलो ना की सकारात्मकच चर्चा झाली. कारण मूळ विषय काय आहे की विद्यार्थ्यांना आज ज्या गोष्टीचं कन्फ्युजन आहे की ऑनलाईन होणार तर पारदर्शकता त्याची कशी असेल, त्याचे सर्व्हर सिक्युअर आहेत का, नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशनचा हा खूप मोठा विषय झाला आहे खरं तर स्टुडंट्समध्ये. तर त्यांनी आम्हाला समजवलं की त्याला संपूर्ण एक कोडिंगचं फाउंडेशन आहे, त्याला एक फॉर्म्युलाज आहेत. त्या फॉर्म्युलाजच्या माध्यमातून हे संपूर्ण एक्झामिनेशन्स किंवा त्या आन्सर शीट्सची खरं तर चेकिंग होत असते. तर मी त्यांना ही पण विनंती केली की हे कन्फ्युजन मिटवण्यासाठी MPSCने सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या पब्लिशाईज करावं की तुमच्या प्रणाली काय काय आहेत आणि तुम्ही ते कशा पद्धतीने राबवणार. ते एकदा झालं की मग स्टुडंट्सला पण कुठंतरी एक विश्वास त्या सिस्टीममध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे ते तुम्ही पब्लिश करा अशी आम्ही विनंती केली आणि त्यांनी ते मान्य सुद्धा केलं. हिंदी सन्माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आज पूरे भारत देश के एजुकेशन सिस्टम में बहुत बड़े रिफॉर्म्स होते हुए हमें दिख रहे हैं. उसी के साथ महाराष्ट्र में सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब के नेतृत्व में आज युवाओं के लिए बहुत अच्छे निर्णय सरकार ले रही है. और पिछले कुछ हफ्तों से हम विशेषतः MPSC के अनेक विद्यार्थियों से हमने मीटिंग्स की, चर्चा की. आज मेरे साथ इस मीटिंग को जहाँ पर हमने MPSC के अध्यक्ष जी के साथ बात की, वहाँ पर मेरे साथ खुद कुछ विद्यार्थी थे, कोचिंग क्लासेस के कुछ टीचर्स थे और उनके सजेशंस जो ऑनलाइन एग्जामिनेशंस के बारे में जो कन्फ्यूजन सच बताया गया तो स्टूडेंट्स में दिख रहा था, वो क्लियर करने के लिए हम आए थे. पेंडेंसीज़ के बारे में कुछ चीज़ें थी, उन्होंने हमें एक विश्वास व्यक्त किया है कि अनेक बार ऐसे होता था कि पेंडेंसीज़ के वक्त पात्र अपात्र ऐसे 2 लिस्ट होते थे और अपात्र के कुछ लोग लिटिगेशन करते हुए ये सारे पेंडेंसीज सच बताए गए तो होते थे. लेकिन वो 31 अगस्त के पहले ये सब पेंडेंसीज नील करने का उनका धोरण है. उसी के साथ एनुअल कैलेंडर जो होता है वो भी विद्यार्थियों की मांग है कि एनुअल कैलेंडर के लिए आप जल्दी से जल्दी वो जाहिर करना चाहिए कि विद्यार्थी उस तैयारी से उसमें उतर सकते हैं.
और कुछ निर्णय ऐसे एमपीसी के माध्यम से हो रहा है जिसका हम सब लोग समर्थन करते हैं। मैं बहुत ही आनंदित हूँ कि उनकी ये संपूर्ण जो चर्चा रही वो बहुत सकारात्मक थी। मेरे साथ जो उपस्थित स्टूडेंट्स थे, जो टीचर्स थे, उनके भी कुछ प्रश्न थे, उसकी भी बहुत अच्छी तरह से उनने हमें बताया, एक कॉन्फिडेंस दिया कि आने वाले कालावधि में 2027 में पूरा इंफ्रास्ट्रक्चर हम बिल्ड करेंगे, सिक्योर सॉफ्टवेयर्स लाएंगे, जो एग्जामिनेशन सेंटर्स होते हैं वो भी हम अपग्रेड करेंगे, और अगर इस चीज़ में कहीं भी कोई अड़ी अड़चनी है तो वो भी हम दुरुस्त करने के लिए सरकार से मांग करेंगे, और अच्छी तरह से एग्जामिनेशंस ट्रांसपेरेंसी के साथ हो, इसके लिए वो प्रयत्न कर रहे हैं और उस चीज़ का मैं समर्थन करता हूँ। थँक्यू थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.